पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे शिल्पा होम किचनमध्ये। आज मी बनवते कोकणातला अतिशय पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे आंबोळी आणि ओल्या नारळाची चटणी। आंबोळी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचं योग्य प्रमाण घेतलं तरच आंबोळी एकदम जाळीदार आणि मऊसूत बनते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे घेतली आहे 1 वाटी उडीद डाळ। डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। डाळ स्वच्छ धुवून झाली की परत एकदा त्याच्यामध्ये पाणी ॲड करून झाकण देऊन साईडला ठेवून द्यायचं। इथे मी 2 वाटी तांदूळ घेतले आणि त्याचबरोबर 1 चमचा मेथी दाणे आणि ते सुद्धा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी ॲड करून झाकण देऊन भिजण्यासाठी ठेवून द्यायचं। साधारण 5 ते 6 तासासाठी ठेवून द्यायचं। डाळ आणि तांदूळ भिजून झाल्यानंतर वेगवेगळेच मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे। इडलीसाठी जसं पीठ तयार करतो तसंच पीठ तयार करून घ्यायचे। डाळ तांदूळ वाटून झाले, मी आता ते दोन्ही पिठं मिक्स करून घेते। पीठ चांगलं फेटून घेतलंय आणि झाकण देऊन फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं 7 ते 8 तासांसाठी। मी हे रात्रभरासाठी ठेवून दिलं होतं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी तर बघू शकता पीठ खूप छान एकदम हलकं झालेलं आहे। तर इथे पीठ थोडंसं घट्ट वाटतंय मला, मी थोडंसं पाणी टाकून ॲडजस्ट करून घेते। सोबतच मीठ सुद्धा टाकले। इडलीसाठी जसं आपण बॅटर बनवतो अगदी तसंच बनवून घ्यायचे। खूप जास्त घट्ट नाही ठेवायचे। पीठ घट्ट असेल तर मग आंबोळी सॉफ्ट नाही बनत, थोडी कडक बनते मग। तर बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे। तर हे मी आता साईडला ठेवते आणि आपण चटणीची तयारी करून घेऊ। तर चटणीसाठी मी इथं घेतलंय ओलं खोबरं, हिरवी मिरची, रोस्टेड चणा डाळ, 2 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं आणि चवीनुसार मीठ, तसंच पाणी ॲड करून मी हे मिक्सरमधून फिरवून घेतलंय। चटणी अजून रेडी नाही आहे, त्याला देणार आहे मी एक तडका। त्यासाठी एका छोट्या पॅनमध्ये तेल घेतले, त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, 1 चमचा उडीद डाळ, तसंच इथे मी 2 ते 3 सुकी लाल मिरची ॲड करते। रेडी झालेला आहे तडका, तर चटणीवरती ओतून घेते मी। ओल्या खोबऱ्याची चटणी तयार आहे। आता मी घेते इथे आंबोळी बनवायला। त्यासाठी गॅसवरती तवा तापायला ठेवलेला आहे आणि आता 1.5 पळी इतकं बॅटर मी पसरवून घेते तव्यावरती। खूप जास्त पसरवायचं नाही आहे, थोडंसं जाडच ठेवायचं। आणि बघू शकता हळूहळू खूप छान जाळी पडत चाललेली आहे आंबोळीला। हे झालेलं आहे, मी आता हिला पलटी करून घेते। डाळीचं आणि तांदळाचं योग्य प्रमाण जर का वापरलं तर अशाच जाळीदार आणि मऊ आंबोळ्या बनून तयार होतात। हा कोकणातला अतिशय पारंपरिक पदार्थ आहे, जो ओल्या नारळाच्या चटणीसोबत नाश्त्याला तर खाल्ला जातोच, बऱ्याच ठिकाणी जेवणामध्ये सुद्धा झणझणीत काळ्या वाटाण्याच्या उसळसोबत किंवा मग चिकनसोबत सुद्धा अगदी आवडीने खाल्ला जातो। तर मी दुसरीसुद्धा आंबोळी तयार करून घेते सेम पद्धतीने, तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नव्या रेसिपीसोबत। थँक यू।